धुळ्यामध्ये पावसानं मात्र पाठ फिरवलेली आहे। शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढतीये। खरीप हंगामाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। पिकांच्या सुरक्षतेकरता फवारणी करा, कृषी तज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन आहे। जे अन्याय होणार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत याच्यासाठी आणि ती जी कारवाई आहे ती जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी, ते नाव काढण्यात येऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे। आणि कलेक्टर साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा झाली आहे आणि जे फॉरेस्ट असतील किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहेत, जे महसूल विभाग आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, एकत्रित आपण मीटिंग लावू आणि त्या चर्चेमध्ये आपण समाधान काढू असं आम्हाला त्यांच्याकडनं आश्वासन मिळालेलं आहे। कुर्ल्यामध्ये एका घरावर क्रेन कोसळली। MMIDAचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्याचवेळी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी आहेत। JCB मशीन उचलताना ही क्रेन कोसळली आहे। कुर्ला ते ट्रॉम्बे परिसराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। JCBचं मशीन हे आता हलवलं जात होतं। खरं तर रात्री 2:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। JCBचं वजन हे सांभाळलं न गेल्यानं ती थेट एका घरावर आणि जवळच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर कोसळली अशी माहिती आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही प्रमाणात परिसर हा रिकामी करण्यात आला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। कुर्ला ट्रॉम्बे दरम्यान बांधकामावेळी दुर्घटना घडलेली आहे। क्रेनच्या मदतीनं JCB मशीन हलवली जात होती। JCBचं वजन सांभाळलं गेलं नाही आणि ही दुर्घटना घडली। क्रेन एका घरावर आणि रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे। मी माझ्या PCI टीमला विनंती करीन की त्यांनी ती थेट दृश्य दाखवावी। या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे आणि आता हे क्रेन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ही थेट दृश्य आहेत। कुर्ल्यात एका घरावर क्रेन कोसळली आहे। 8 ते 10 जण यात जखमी झालेले आहेत। अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर आणि तिथंच ही दुर्घटना घडली, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। जखमींमध्ये कुणीही गंभीर जखमी झाल्याचं वृत्त नाहीये। ही दृश्य आपण पाहतोय। क्रेन हटवण्याकरता आता युद्धपातळीवर प्रयत्न। पहाटे 2:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। MMIDA कडून बांधकाम सुरू होतं मुंबईत, जे कुर्ला ते ट्रॉम्बे या दरम्यानचं ठिकाण आहे आणि तिथं ही क्रेन हलवली जात होती आणि क्रेनचं वजन हे मात्र पेलवलं नाही JCB मशीनला आणि JCBचं वजन हे त्या ठिकाणी JCBला सांभाळलं गेलं नाही क्रेनचं आणि त्यामुळे क्रेन ही आदळलेली आहे एका घरावर आणि यात मात्र घराचं मोठं नुकसान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।